पाहुनी तयाचा अट्टाहास, बाबा मधुर बोलती तयास, काय बिघडले रे रामदास, व्यर्थ सायास का वहासी। अरे श्यामा आपलाच पोरगा, तू का शिरा ताणीसी उगा, किमर्थ इतका कष्टसी वा उगा, तमाशा जगा दाविशी। ऐसा कैसा तू कलह तत्पर, का न बोलावे मधुरोत्तर, अरे या पोथ्या पढताही निरंतर, अजूनी अंतर अशुद्ध। प्रत्यही अध्यात्म रामायण पढशी, सहस्रनामाचे आवर्तन करीशी, तरीही उच्छृंखल वृत्ती न त्यजिसी, आणि म्हणविशी रामदास। ऐसा कैसा तू रामदास, तुवा सर्वार्थी असावे उदास, परी तुटे ना पोथीचा सोस, काय या कर्मास सांगावे। रामदासी नसावी ममता, सान थोरी असावी समता, त्या तुझी या पोरासी विषमता, झोंबसी हाता पोथीस्तव। जा बैस जाऊनी स्थानावरी, पोथ्या मिळतील पैशा पासरी, माणूस मिळेना आकल्पवरी, विचार अंतरी राखावा। तुझ्या पोथीची काय महती, शाम्याला त्यात कैंची गती, उचलली ती म्याच आपमती, दिधली तया प्रती मीचती। तुला ती तो मुखोद्गत, शाम्यास द्यावी आले मनात, वाचील ठेवील आवर्तनात, कल्याण अत्यंत होईल। काय त्या वाणीची रसाळता, मधुरता आणि कनवाळुता, तैसीच स्वानंद जळ शीतळता, अति अपूर्वता तियेची। रामदास उमगला चित्ता, म्हणे माधवरावांस फणफणता, घेईन बदला पंचरत्नी गीता, हे तुझ आता सांगतो। रामदास इतुका निवळला, माधवरावांस आनंद झाला, एकच कायमी 10 तुझला, गीता बदला देईन। असो पुढे तो तंटा निवाला, गीता ग्रंथ जामीन राहिला, देव गीतेचा जाते न कळला, गीता कशाला तयास। साई सन्मुख अध्यात्म रामायण, पाठावर पाठ करी जो जाण, त्या रामदासे साईंसी तोंड देऊन, करावे भांडण का ऐसे। हे तरी म्या कैसे वदावे, दोष कोणास कैसे द्यावे, झाले ते प्रकार जरी न व्हावे, महत्व ठसावे कैसेनी। इतुका झगडा लाविला ज्याने, बाबांचेही घालविले दुखणे, कल्याण आहे माझे जेणे, अलौकिक देणे साईंचे। जरी न होता हा सायास, बसता न माधवरावांचा विश्वास, खरेच चढते न अक्षर जिव्हेस, पाठचितयास होते ना। ऐसा हा साईनाथ प्रेमळ, खेळिया परमार्थाचा दुर्मिळ, दाबील केव्हा कैसी कळ, करणी अकळ तयाची। पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्याही संथा दिधली, अक्षर ओळख करून घेतली, पोथी चढली जिव्हेवर।